हातावर पोट आणि स्वप्न पाहिलं की मुलीने परीक्षेत चांगले गुण मिळवावेत आणि खूप मोठं व्हावं. आज ते स्वप्न पूर्ण झालं आणि त्या रिक्षा चालकाने शहरात पेढे वाटले. डोंबिवलीतील रिक्षा चालक संतोष एकनाथ बावस्कर यांची कन्या धनश्री हिने 10वीच्या परीक्षेत 92% मिळवलेत. हा आनंदाचा क्षण आणि वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहून एक क्षण धनश्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा येथे राहणारे रिक्षाचालक संतोष हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या लेकीला खूप मोठं करावं तिने डोंबिवलीतच नव्हे तर देशभरात मोठं नाव करावं हे त्या पित्याचं स्वप्न आहे. वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धनश्रीने 10वीच्या परीक्षेत खूप मेहनत घेतली. धनश्री म्हणते, मी वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता वर्षभर खूप अभ्यास केला. स्वामी विवेकानंद अरुणोदय शाळेतून शिक्षण घेतलं. शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना खूप मेहनत घेऊन शिकवलं. मी शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापकीय मंडळी यांचे खूप खूप आभार मानते. माझे काका ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर यांनी नेहमी मला शिक्षणात खूप मदत केली. नमस्कार, मी संतोष बावस्कर. मी आपल्या डोंबिवली शहरात रिक्षा चालवतो आणि माझ्या कष्टाचं फळ आज माझ्या लेकीने 92% काढून माझं नाव मोठं केलं आहे. बस, धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर. मी राहतोय नवापाडा, डोंबिवली पश्चिम येथे. माझा भाऊ संतोष बावस्कर हा आपल्या डोंबिवली शहरामध्ये रिक्षा चालवतोय आणि ही त्याची मुलगी धनश्री बावस्कर. आज आम्हाला खूप असा आनंद वाटतोय की तिने आज तिचे वडील रिक्षा चालवून खूप परिश्रम करून त्यांनी त्या मेहनतीला फळ एक आपण म्हणतो चीज केलेलं आहे. त्याच्या मुलीला तिला 92% मिळालेलं आहे आणि खरोखर तिच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत. तिला जे काही आयुष्यात बनायचं आहे ते आम्ही तिच्या इच्छा पूर्ण करणार आहोत. आणि एक संदेश मी असा देतो सर्वांना की मुलगी आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि खरोखर तिला कमी लेखू नका. आज ह्या रिक्षावाल्याच्या मुलीने जर 92% मिळवू शकते तर बाकीच्यांचं काय. त्यामुळे आपल्या मुलीला चांगलं शिकवा, तिला मार्गदर्शन करा आणि तिचं जीवन तिला घडवू देत. धन्यवाद. आणि मी पुन्हा एक आभार मानतो स्वामी विवेकानंद स्कूल अरुणोदयची विद्यार्थिनी आहे ती. सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार आणि विश्वास सर त्यांचे विद्यारत्न शाळेचे क्लासचे त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव धनश्री संतोष बावस्कर. मी इयत्ता 10वीत होती. माझा आज रिझल्ट लागला. मला 91.60% 10वीत मिळालेले आहेत. नाही, आमच्या शाळेत जसे इंग्लिश मीडियम होतं त्याच्यापेक्षा जास्त चांगली शाळा आमची आहे, स्वामी विवेकानंद अरुणोदय. 92% मार्क. त्यांनी प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. मला अभ्यासात म्हणजे रात्री मला अभ्यास करायला जमतो, बाकी ज्यांना सकाळी किंवा दुपारी जमत असेल. अभ्यासाचे आपण विविध भाग करून त्याचा अभ्यास करू शकतो. आमच्या शाळेत नाटक वगैरे असायचं, डान्स वगैरे असायचे. प्रत्येक म्हणजे ऍक्टिव्हिटीत आम्ही सहभागी व्हायचो सगळेच. म्हणजे तुला अभिनय आवडतो? हो हो. तुला कशामध्ये तुला तुझं करिअर? सायन्स मध्ये, मेडिकल फील्ड. तर अभ्यास एक हसत खेळत केला पाहिजे. शिक्षक पण मन मिळावू असले पाहिजेत. शिक्षकांनी जर का आधीच रागाने शिकवलं तर काय समजत नाही. त्यामुळे शिक्षकांनी प्रेमाने शिकवायला पाहिजे आणि आपण समजून घ्यायला पाहिजे. आनंदच होतोय, अभिमान वाटतोय की ते रिक्षा चालक असून त्यांनी मला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. आमच्या शाळेचं नाव स्वामी विवेकानंद अरुणोदय. तिथले सगळेच शिक्षक अगदी मन मिळावू प्रेमाने समजून शिकवतात. त्यातले सगळ्यात चांगले म्हणजे पवार सर. ते पीटी, इतिहास, भूगोल हे विषय शिकवतात. तर ते एकदम हसत खेळत शिकवतात. कधी ओरडतात, कधी प्रेमाने सांगतात. पण त्यांच्यासारखे शिक्षक शोधून पण सापडणार नाही. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न. सेमी इंग्लिश मध्ये शिकलं तरी चालेल, कारण का मी पण सेमी इंग्लिश मध्ये होती. जे इंग्लिश मीडियम मधले मुलं असतात त्यांना मराठी नीट बोलता येत नाही, वाचता येत नाही, कारण का त्यांना मराठी सुरू होतं 5वी पासून आणि आपली मराठी ही सर्वांची भाषा आहे, तर मग ती आपल्याला आलीच पाहिजे. त्यामुळे सेमी इंग्लिश हे एक उत्तम माध्यम आहे.